जय श्रीराम. नमस्कार भाविक श्रोते हो. स्वयंप्रभेने ह्या सर्वांना आणून समुद्राच्या अलीकडच्या तीरावर सोडले. समुद्राच्या पलीकडे रावणाची लंका होती. आता हा समुद्र कसा पार करायचा याचा विचार सर्वजण करू लागले. आणि तेव्हाच तिथे जटायूचा भाऊ संपाती आला. संपातीला समजले की राम कार्यार्थ जटायूने आपल्या जीवनाचे समर्पण केले आहे. तेव्हा संपाती म्हणाला, जटायूच्या जीवनाचे सार्थक झाले, सोने झाले. आता मी आपल्यासाठी काय करू शकतो, आपली काय सेवा करू. तेव्हा हनुमंतरायाने सांगितले की आम्ही सीतेच्या शोधार्थ निघालो आहोत. तेव्हा संपाती म्हणाला, काळजी करू नका, मला 100 योजन दूरचे दिसते. मला दिव्य दृष्टी प्राप्त आहे. आणि त्या दिव्य दृष्टीच्या सहाय्याने संपातीने दूरवर पाहिले. तेव्हा त्यांना अशोकवनामध्ये बसलेली सीता दिसली. त्यांनी सर्वांना सांगितले. पण आता प्रश्न हाच होता की हा समुद्र कसा पार करायचा. 400 कोस म्हणजेच 100 योजन असा दूर समुद्र असलेला तो कसा ओलांडावा याचा सर्वजण विचार करू लागले. हनुमंत, अंगद, नल, नील, जांबवंत सर्व विचार करताहेत काय करावे. कोणी म्हणाले मी 5 फूट उडी मारू शकतो, कोणी 10, कोणी 20, कोणी 30, कोणी 40. पण 100 योजन दूर उडी मारण्याची कोणाचीच तयारी दिसत नव्हती. तेव्हा सर्वात वयोवृद्ध असे जांबवंत जाणत होते की हनुमंतराय पराक्रमी आहे आणि त्याला ऋषी मुनींनी विस्मरणाचा शाप दिला आहे. त्याला जर राम कार्यार्थ स्वस्वरूपाची जाणीव करून दिली तर हनुमंतराय नक्कीच हा 100 योजन समुद्र पार करू शकणार. म्हणून जांबवंत म्हणाले, हनुमंता, तू बलवान आहेस, श्रेष्ठ आहेस, परिपूर्ण आहेस. तुझा वेग हा वायू आणि गरुड यांच्यापेक्षाही जास्त आहे आणि म्हणून तूच हे कार्य करू शकतोस. देवकार्यास, रामकार्यास तुला सामर्थ्य मिळेल हे लक्षात ठेव. तू फक्त रामरायांचं स्मरण कर. तुला तुझ्यात असलेल्या शक्तीचं स्मरण होईल. तुझ्या एवढा शक्तिशाली इथे कुणीही दुसरा नाही. अशा प्रकारे जांबवंताने हनुमंतांना त्यांचे स्वस्वरूपाचे शक्तीचे स्मरण करून दिले. आणि हनुमंतरायांनी जय श्रीराम म्हणून 2 दंड बैठका काढल्या. हनुमंतरायांजवळ अष्टसिद्धी होत्या. त्याच्या सहाय्याने हनुमंतरायांनी आपला देश विशाल काय असा बनवला. आणि महेंद्र पर्वताच्या शिखरावरून हनुमंतरायांनी उड्डाण केले. आणि आपला हा पवनपुत्र जय श्रीराम म्हणत हनुमंतराय आपले हे निघाले. वायूपेक्षाही जास्त वेगाने निघाले आहेत, सुसाट निघाले. तेव्हा समुद्रांना वाटले की हनुमंतरायांना थोडीशी विश्रांती द्यावी. म्हणून त्यांनी मैनाक पर्वताला आज्ञा दिली आणि मैनाक पर्वत उंच उंच झाला. हनुमंतरायांना त्यांनी विनंती केली, हनुमंता, क्षणभर तुम्ही इथे विश्रांती घ्या आणि परत उड्डाण करा. मी मैनाक पर्वत आहे, तुझ्या सहकार्यासाठी मी आलो आहे. पण हनुमंतराय म्हणाले, अजिबात नाही. पहिले माझे रामकार्याचे काम मला प्रथम केले पाहिजे. असे म्हणून हनुमंतरायांनी मैनाक पर्वताला फक्त स्पर्श केला व परत उड्डाण केले. आणि खरेच हनुमंतराय रामकार्य करणार की नाही हे पाहण्यासाठी नागमाता सुरसा माता हिला देवता आणि गंधर्वांनी पाठवली होती. ही सुरसा माता हनुमंतरायांची परीक्षा घेण्यासाठी आली होती. त्यांचे चातुर्य पाहण्यासाठी, रामकार्यात हा यशस्वी होईल की नाही हे पाहण्यासाठी देवाने तिला सांगितले होते. आणि ह्या सुरसा मातेने आपले मुख इतके अकराळ विक्राळ केले होते, प्रचंड मोठे. आणि हनुमंतराय जवळ येताच ती म्हणाली, हे बघ, तू माझं भक्ष्य आहेस. माझ्या मुखात गेल्याशिवाय तुला पर्यायच नाही, कारण दुसरा मार्गच नाही. माझे एवढे मोठे मुख आहे, तुला त्याच्यात जावेच लागेल. हनुमंतराय म्हणाले, सुरसा माते, तुझे मोठे तोंड आहे म्हणतेस. माझा देह बघ किती विशाल आहे. तुझे मुख तर त्या मानाने खूप लहान आहे. सुरसा माता म्हणाली, तुझा देह किती मोठा आहे. माझा देह 100 योजन मोठा होऊ शकतो. ती म्हणाली, माझे मुखही 100 योजन होऊ शकते. असे म्हटल्यानंतर हनुमंतराय 5 योजन मोठे झाले. तिने आपले मुख 5 योजन मोठे बनवले. हनुमंतराय 10 योजन मोठे झाले. तिने 10 योजन मोठे मुख केले आपले. हनुमंतराय 20 योजन मोठे झाले. तिनेही 20 योजन आपले मुख मोठे केले. 30 योजन, 40 योजन. आणि हनुमंतराय 100 योजन एवढे मोठे झाले. आणि तिनेही 100 योजन एवढे मोठे मुख केले. आणि हनुमंतरायाने आपले लगेच सूक्ष्मतम असे रूप घेतले, तिच्या मुखात गेले आणि लगेच बाहेर आले. आणि नंतर हनुमंतराय सुरसा माताले म्हणाले, माते, तुझी अट होती ना की तुझ्या मुखात गेल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. आता मी तुझ्या मुखात जाऊन आलो आहे.
आता मला पुढे जायला परवानगी दे. तेव्हा ती म्हणाली, खरेच तुझी बुद्धिमत्ता अलौकिक आहे. तुला माझ्या शुभेच्छा आहेत आणि तुला माझा आशीर्वाद आहे. तुझ्या हातून नक्कीच सीतेचा शोध लागेल आणि अशा रीतीने राम आणि सीतेची लवकरच भेट होईल, असा आशीर्वाद सुरसा मातेने हनुमंतरायांना दिला. आणि आजची कथा आपण इथे थांबूया. बोला जय श्रीराम.